आजचा आपला पहिला दिवस होता, फर्स्ट डे. आज मेन म्हणजे आता आपण असं म्हणतो जे 3 प्रोग्राम आपले झाले, हा आपला चौथा कार्यक्रम आहे. प्रीतम सर MSc जी आपली स्पॉन्सरिंग एजन्सी आहे, ती बघितलं असेल की आपलं तिथं बॅनरवर लघु उद्योग विकास महामंडळ जे आहे त्यांचे ते रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मागच्या 3 प्रोग्रामपर्यंत त्यांना यायला सगळे त्यांचे शेड्यूल बिझी होतं. आज ते आपल्यामध्ये ऑल जो मुंबईवरून ते इथे आलेले आहे. दिवसभर ते आपल्यासोबत थांबले आणि त्यांनी फॅकल्टीशी चर्चा केली, आमच्या ऑफिसमध्ये जाऊन आमचे अधिकारी लोक माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या व्हिजिटमधून त्यांना रिपोर्ट्स त्यांच्या हायर अथॉरिटीला द्यावे लागतात. ते पूर्ण महाराष्ट्राचं मॅनेजमेंट करतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे काही प्रोग्राम्स आहेत त्या सगळ्या प्रोग्रामला मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आणि बाहेर पण प्रोग्राम असतात. बेसिकली ते मला वाटतं महाराष्ट्रात जो आपला इथे हँडल करण्याचा प्रयत्न केला ते आणि निखिल सर दोघं जण मिळून सातत्याने आपण जे प्रोग्राम घेतो याला जो वरतून सपोर्ट लागतो, टेक्निकल सपोर्ट म्हणा. आता आमच्यासाठी म्हणजे स्कीम नवीन आहे, त्यामुळे आम्हाला पण बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन पोर्टल, बरीचशी इन्फॉर्मेशन आम्हाला तुमची ऑनलाईन बघायला लागते. काही लोकांनी मागचा प्रोग्राम केला असेल कदाचित एखादा आमचा, त्यांना माहिती असेल त्यांची आपण फीडबॅक फॉर्म वगैरे त्याचे त्या दिवशी आपण संध्याकाळी बघून घेतो. त्यांना मी माझा मागची जी बॅच होती सोलरची त्याच्याबद्दल त्यांना फोटोग्राफ शेअर केलेले आहेत आणि ही सगळी मुंबईची टीम आपल्या पाठीशी असते म्हणजे आपल्याला ते प्रोग्राम घेण्यासाठी सोपं जातं. तर हा जो कॅड कॅम आणि रोबोटिक जो विषय आहे या विषयाची जसं आज सुरुवात झालेली आहे आणि अंकुश सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यांना याच्यामध्ये शिकवलेलं आहे. फर्स्ट डे असल्यामुळे थोडंसं लर्निंग स्लो असू शकतं. स्टार्टिंग होत असतं, नवीन विषय असतात. कधी कधी कॅड म्हणजे काय इथून तुम्ही सगळे उद्योजक असल्यामुळे तुम्हाला माहीत असतं. ते नॉन टेक्निकल पर्सन थोडंसं त्याचे फुल फॉर्म्स, त्याचे ॲप्लिकेशन्स, त्याच्यामध्ये कंटेंट्स, तो विषय काय आहे त्यात आपण बरेचशा याच्यातून प्रोजेक्टमधून पाव बनवून आपण बघितलेलं आहे. उद्या कदाचित आपल्याला थोडंसं किंवा सगळ्यांना फास्ट म्हणण्यापेक्षा उद्या आपली कदाचित स्पीड ऑफ लर्निंग जास्त असेल. फर्स्ट डे थोडासा तर आपला उद्या सगळ्यांनी 10 वाजता रेग्युलर वेळात त्या वेळेला यायचं आहे आणि 6 वाजेपर्यंत आपला क्लास असतो. मला वाटतं की इंटरॅक्शन जेवढं जास्त होईल, नेहमी मी बघा इनोव्हेशन झाल्यामुळे उशीर झाल्यामुळे मला सगळं बोलायला वेळ नाही मिळाला. पण जेवढे क्वेश्चन, कुठलेही क्वेश्चन, जसं मॅडमने सांगितलं काही क्वेश्चन करायचे ते सिली क्वेश्चन नसतील, मॅडम त्या नाव आहे तिथं, तर असे काही क्वेश्चन्स निघू शकतात. पण ते त्याच्यामध्ये विचारण्यामध्ये आपण कसं विचारू बा आहे ना, थोडंसं कधी कधी खूप दिवसात तुम्ही अशा प्रशिक्षणाला बसले असाल नाही का, आणि एक वय झाल्यावर थोडंसं प्रशिक्षणाला बसणे ही म्हणजे सुनने थोडं ऐकणे थोडं सुनना कठीण जाता है, सुनना थोडा आसान जाता है. ऐकण्याची सवय आपली बंद होऊन गेली असते काही दिवसांनी. हमको सुनाने की आदत ज्यादा पडते. त्या दिवशी मी म्हटलं की कदाचित आता आपल्याकडे सर आहे का काही सिनियर लोक आपल्याकडे ते आता घरी सांगत असेल तुम्ही क्लासला चाललो फिरत नाही ते ना, लहान पोरगा असा तुमच्या बाबा आता तुम्ही कुठल्या क्लासला चालला, तुम्ही कुठल्या क्लासला, त्यांना मला कौतुक वाटते आपले बाबा आई क्लासला चालले की काय ना, कुतूहलाच विषय. पण खूप दिवसानंतर तुम्ही असे बसले असाल ना, बहुत दिनच्या बाद इतने तो बैठना इतना आसान भी नहीं है. बैठना आसान नहीं है, बैठ के शांति से सुनना वो तो और कठीण काम आहे. त्यामुळे तुम्ही सगळे लोक त्या आवडीने इथे येता, आपल्यासोबत राहता, शिकण्याचा प्रयत्न करता. आणि या ज्या फॅकल्टीज असतात तसं आता मॅडम जसं शेअर केलं होऊ शकतं की याच्यामध्ये पुन्हा आपल्याला एखादा कोर्स
ॲडव्हान्स पद्धतीचं घेण्याची गरज लागू शकते. आता शिकायला हातात घेतल्यावर त्या ज्ञानाचं कसं आपल्यामध्ये पुढे पैशात रूपांतर करते. कारण की हा जे कोर्स तुम्हाला फ्री मिळतो असं आपल्याला वाटते. आम्ही सांगतो ना याची काही फी लागत नाही, पण तुम्हाला जे नसेल लागत पण याच्यावर ओव्हरऑल खर्च होत असतो. यंत्रणा असते. माझा दिवसाचा पगार 5,000 रुपये आहे. तुम्ही काढले 5,000, तुम्ही तर 5 दिवस तुमच्यासोबत राहा, 25,000 तुम्ही वेगळे होते. इंटरनेट जसं घेतात मुंबईवर आलेले आहे हे विषय आमचे लोक सकाळपासून हे सगळं कशासाठी की ॲटमॉस्फिअरमध्ये मी बघतो आगे कुछ नया मिळता आहे का. आपण याच्यामध्ये 2-3 कॉलेजेसला मी काल व्हिजिट करून आलो. VNIT जे आपलं कॉलेज आहे, विश्वेश्वरय्या कॉलेज आहे आपलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, तिथं एक चांगलं सेंटर आहे. तर तिथलं एक व्यक्ती आपण एक हाफ डे जिथं आपण त्याला इन्व्हाइट करू आणि कॉलेजचं आपण तिथं व्हिजिट पण करू शकतो. ते एक सेंटर आहे. दुसरं आपल्याकडे रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथं त्याच्यावेळी कदाचित सर म्हटलं होते सचिन सर कदाचित त्यांचे प्रिन्सिपल आहे. तर हे 1-2 सेंटर आपण कदाचित लास्ट जो आहे त्या दिवशी ते आपण हाफ डे ते बघून नंतर आपण थोड्याशा गव्हर्नमेंट स्कीम्स याच्यामध्ये काय आहे आणि मग विजिट टेक्निकल सरांचं पण इन्स्टिट्यूट आहे आपल्याला ते एकदा बघून आपण जाताना त्यांचं रस्त्यातच आहे ते धरमपेठच आहे. हां, त्यामुळे आपण धरमपेठला म्हणजे जवळच आहे ना. तर कसं आपण ते तिथं जाऊन बघितलं म्हणजे आपल्याला त्यांचा सेटअप त्यांचे काय कार्य आहे तिथं आपल्याला बघता येतं. त्यांच्या इथं असे एकदम व्हिजिट करून आपण एका दिवशी थोडंसं 1 तास सकाळी लवकर येऊन तिथं आपण ते बघू शकतो. जेणेकरून या विषयामध्ये तुम्हाला आवड निर्माण व्हावी आणि या विषयाचं ज्ञान घेऊन तुम्ही या तंत्रज्ञानाची जोड तुमच्या उद्योगाला लावून कारण की आता टेक्नॉलॉजीचं युग असल्यामुळे आपल्या देशामध्ये पुढे जायला हवे. आणि मग अशा प्रकारचे 5 दिवसाचे शेड्यूल. 2 दिवसाचा उद्या सर येतील. परवाला आपण रोबोटिक्स इथं सगळं ते असेंबल करून त्याचं आहे ना असेंबलिंग, त्याला इलेक्ट्रिक कनेक्शन करणे, त्याला कमांड्स देणे आणि त्या रोबोटला इथं बसून कामं करून घेणे त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्यांचे रोबोटिक्सचं पण ठरलं 3D प्रॅक्टिकल. तर या कोर्ससमोर तुम्हाला आपण सगळे शेवटी प्रमाणपत्र देणार आहे. आणि ज्या लोकांना आता हे प्रशिक्षण झाल्यावर माझी अशी इच्छा आहे की आता बऱ्याचशा लोकांनी गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेतलेला नाही. आपल्याकडे 25%, 50% सबसिडीच्या स्कीम्स आहेत. तुमचं उत्पादन जर असेल काही प्रोडक्शन आपण करत असेल, असेंबलिंग, प्रोडक्शन, प्रोसेसिंग, रॉ मटेरियल प्रोसेस करून काही फिनिश गुड बनवणे, अशा उद्योगाला आपण 50 लाख रुपयापर्यंत CMEGP योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करतो. चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट होता. त्या 50 लाखामध्ये सर्वसाधारण ओपनचा जर फक्त पुरुष जर सोडला, ओपन कैश का मेल एक कैंडिडेट छोड़ा, तो बाकी सभी लोगों को सिर्फ 5% इन्वेस्टमेंट होता. इन्वेस्टमेंट है फक्त 5%. उद्या समजा एक्झाम्पल आपल्याला 20 लाख रुपये घ्यायचे असेल एक्झाम्पल, तर 20 लाखात आपल्याला फ्रँचायझी घ्यायची असेल, काही सेटअप लावायचं असेल किंवा त्या 20 लाखामध्ये ते प्रोसेसिंग, काही पॅकेजिंग, रिपैकिंग इज ऑल्सो बिजनेस, थोक में लाना और छोटा करके बेचना. तर अशा प्रकारचे काही असेल तर समजा 20 लाख घ्यायचे तर तुम्हाला स्वतःचे फक्त किती आणायचे 5%. तुमचा IT सर्व्हिसेस पण याच्यामध्ये होता. तर 20 लाखच्या 5% किती होता? 20 लाख का 5% कितना होता? 10. 1 लाख. 1 लाख तुमचे लागतील. शहरात टाकलं तर आम्ही 25% देऊ. जे 5 लाख रुपये आपण योजनेअंतर्गत जे तुम्हाला माफ होतील. 5 लाख 20 लाखात माफ म्हणजे 5 लाख छोटी गोष्ट नाही ना. सगळ्यांना
फक्त ओपनच्या मेलला कसं आहे 10% सबसिडी कमी आहे. तो ओपनच्या पुरुषाला हा एक चान्स आहे की त्याला मिसेसचं नाव करतात ना, जसं मागे मी बोललो होतो बायकोचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. ॲव्हरेजमध्ये 5 तुमचे 25 आपण 30% झाले आणि 70% हे तुम्हाला अर्थसहाय्य असेल. 70%च पैसे तुम्हाला वापस करायचे त्याच्यावर व्याज झाले. 20 लाख घेते फक्त 14 लाख तुम्हाला वापस करायचे आहे. 5 लाख आम्ही देतोय आणि 1 लाख म्हणजे स्वतःच येतं. आणि हे 7 वर्षात वापस करायचे असतात. 3 वर्षानंतर तुम्हाला वाटलं की नाही बाबा काय कर्ज बदल चलो साहब पैसे हैं मेरे पास मैं भर के मोकळा हो जातो ठीक. तर तुम्ही 3 वर्षांचा वन टाइम सेटलमेंट सुद्धा करू जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल. 3 वर्ष 3.5 वर्ष 4 वर्ष आप कभी भी वो लोन खत्म कर सकते. आता आजच एक आले होते माझ्याकडे त्यांनी आता हे मला सांगितलं की अभी ओपन वालों को भी बहुत अच्छी स्कीम्स आहे. मगाशी आमच्याकडे ते अमृत नावाचं एक महामंडळ आलं आपल्याकडे. ते बाकी लोक नाही आहे. आता ते 70% जे व्याजाने वापस करायचे होते. दुसरी स्कीम त्याच्यामध्ये अशी आहे की इंटरेस्ट रिफंड स्कीम नावाची स्कीम आहे. व्याज परतावा योजना. किती लोक आहेत? ओपन वालों को जहाँ किसी को बेनिफिट्स नहीं मिलते हैं बाकी सगळ्यांसाठी असं ओबीसी फायनान्स मंडळ आहे. एससीसाठी अनुसूचित जातीचा आहे. एसटीसाठी आहे. मराठा लोकांसाठी आता ते अण्णासाहेब पाटील महामंडळ निघालेलं आहे. हे सगळे बाकी लोकांना ओपन केलेली शाळा आपली आया हुआ आहे नाही त्याचे एक राहिले होते तर त्यांनी आता गव्हर्नमेंटने अमृत नावाचं एक महामंडळ आलं. ओपनच्याही मुलांना ते तर त्याच्यात व्याज परतावा येईल ते बाकी लोकांसाठी पण आहे. त्याच्यासाठी आता ओपनसाठी व्याज परतावामध्ये काय होतं की समजा आता तुमचा 20 लाखावर समजा एक 25,000 रुपये इन्स्टॉलमेंट आहे महिन्याचा. 20 लाख के आपका 30,000 पकडू. 30,000 का महीने का इन्स्टॉलमेंट आहे. आता हे 30,000 रुपये समजा आपण 5 तारखेला इन्स्टॉलमेंट दिला समजा रेग्युलर तर 30,000 मध्ये बँक तुम्हाला एक पत्र देतं बायफर्केशन. या 30,000 मध्ये 20,000 रुपये व्याज आहे 10,000 रुपये मुद्दल आहे. स्टार्टिंगला काय होतं व्याज जास्त असतं. ते पत्र देतं 20,000 व्याज आहे 10,000 मुद्दल आहे. मग हे प्रमाणपत्र आपल्याला त्या ॲपवर त्याचं अमृत असेल तर अमृत मराठाचं असेल तर महास्वयं ॲप आहे ना त्याच्यावरती अपलोड करायचं असतं. तुमचा जो लॉगिन आय डी पासवर्ड असतो ते केल्यावर महिन्याच्या शेवटीला हे जे व्याजाचे पैसे 20,000 हे तुमच्या अकाउंटला पुन्हा वापस येतात. इंटरेस्ट रिफंड स्कीम व्याज परतावा म्हणजे आपली फक्त काय जात असते मग आपल्याला फक्त मुद्दलच फेडायची. अशा पण योजना आहेत. या कशाला सांगतोय कारण की इनका जो विक्रम सर का जो कहना था जब हमने चर्चा की मागच्या बॅचमध्ये आपण हा विषय बोलला. आपल्याकडे महाव्यवस्थापक आले होते जिल्हा केंद्राचे माझे पाटील सर पण आले होते आपल्या दोघांमध्ये की आपल्याला तुम्हाला जर काही अर्थसहाय्य हवं असेल तर तुम्ही लोन प्रपोजल माझ्या माध्यमातून करू शकता. कारण की आता तुम्ही आमचे काय झालेले आहे प्रशिक्षणार्थी. मी स्पेशल पर्सन आहे की कॉमन लोकांची कामं नाही करत. मला काय जबाबदारी आहे हे तुमचे कार्यक्रमात लोक होती यांना काय एस्कॉर्ट सर्व्हिसेस पाहिजे यांना पोस्ट ट्रेनिंग सपोर्ट का पाहिजे ते करायसाठी मग मला पगार मिळतो. मेरी अपॉइंटमेंट अशी दिली की लोगों को तुम्ही बघा मी तुम्हाला किती वेळ देतो दिवसातून दिनभर मग ये घुमते का कुठं मीटिंग जात नाही जास्त कुठे बाहेर जात नाही असतो ती तुमच्या सरांसोबत असेल फॅकल्टी सोबत असेल किंवा या ऑफिसमध्ये असतो मग ते जास्त टूलिंग दिलेलं नाही आहे. माझं कामच आहे की लोकांचे अर्ज भरून घेणे ते अपलोड करणे अपलोड हम लोक जाते. त्यामुळे तुम्हाला जर सेवा उद्योग जर तुमचा असेल की उत्पादन एक झालं आणि तुमचं सेवेचे जसं CCTV आहे किंवा बाकी IT सर्व्हिसेस आहेत IT सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे किंवा असा जर उद्योग तुमच्या मनात असेल की सर मी हे करू शकतो का असं मी इतकं बिझनेस आता एकाच्या पगारामध्ये घर चालत नाही नो असे प्रॉब्लेम आहे. एका उद्योगाची एकदम आपल्याला एवढं इन्कम होत तर आपल्याला नेहमी हे बघत राहावं लागते की आपली उत्पन्न कशी वाढवता येईल
किंवा तो एक्झिस्टिंग बिझनेस आहे त्याला आपल्याला मॉडर्नाइज अपग्रेड किंवा मग त्याचं कसं आपल्याला हे करता येईल. तर या सगळ्यांसाठी मदत करायला तुम्हाला मी अवेलेबल आहे. आता ज्या लोकांना कर्ज प्रकरण करायचे मी तुम्हाला आता आमच्या स्वतःची म्हणजे काय झाली आधी पण झाले आहे. त्याच्यातील जवळपास आमचे 12-15 लोक होती ज्यांना आणि 1 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख कोणाला फ्रँचायझी घ्यायची आहे. फ्रँचायझी घ्यायला आपण पैसे देतो. समजा अमृततुल्य चहाची फ्रँचायझी घ्यायची आहे किंवा कोणाला सोनी टीव्हीचे काही करायचं आहे, सिंगल ब्रँडचं शॉप चालू करायचं आहे, KFCचं चालू करायचं आहे, डोमिनो पिझ्झा चालू करायचा आहे, किंवा आता ते खोला आहे तो आहे बहुत शेक में बहुत विकते असतात लोकांना ये वाले चहा कुछ भी मैं जनरल बता आपको किंवा सिंगल ब्रँडचं तुम्हाला मी शोरूम टाकतो उसके लिए मैं पैसे दे सबसिडी का भले तसं ते दुकानामध्ये येतं ना चहाचं दुकान तिकडे सेवा उद्योग नाही आहे. सेवा उद्योग कशाला म्हणतात की रिपेअर मिळतं तर तरी त्यांना आपण पैसे देतो. आता सबसिडीचा पैसा उत्पादन सेवा फ्रँचायझी त्यांना आपण देतो आहे. लोन मध्ये वयाची अट नाही आहे, उत्पन्नाची अट नाही. जे बघा ना तुमच्या लोकांना कधी कन्सेशन मिळत नाही का काही बेनिफिट्स मिळत नाही का तर तुमचं वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 8 लाखाच्या वर खाली वर असतो नाही भेटत. तसं आम्हाला काहीच मिळत नाही कारण की आम्ही दोघं नवा बायको जॉब करतो त्यावेळी आमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर. पण ती अट लोन मध्ये नाही आहे. तुम्ही करोडपती असते ती सबसिडीचे बेनिफिट्स घेऊ शकता. उत्पादन असेल तर उद्योग टाकताना आपण काही बेनिफिट्स देतो. हे 25% 35 ग्रामीणमध्ये असेल तर आपण 35% अनुदान देतो. शहरामध्ये 25 ग्रामीणमध्ये 35. CMAGP PMAGP फूडच्या निगडीत असेल तर PMFME प्राईम मिनिस्टर पॉप्युलेशन फॉर मायक्रो स्मॉल एंटरप्राइज आत्मनिर्भर भारतच्या स्कीम माझ्या मागचे काही लोक असून त्यांनी सगळे शेअर केलं आहे. ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड ॲनिमल हजबंडरी फंड त्यानंतर मग हर्बलचे रिलेटेड आहे अशी काही आहे. इंडस्ट्रियल पॉलिसी जी नवीन आहे त्या पॉलिसीमध्ये हे जे तुमचे विषय आहेत कॅट कॅम्प रोबोटिक डिफेन्स इक्विपमेंट बनवायचे आहे, तुमचं टेक्स्टाईल असेल, त्याच्यानंतर अजून काही जे नवीन ॲग्रो प्रोसेसिंग असेल हॉर्टिकल्चर असेल आहे ना या सगळ्या क्षेत्राला गव्हर्नमेंटने मोठ्या प्रमाणात आजच बघत असेल. आज अमरावतीला वाटते टेक्स्टाईल पार्क सारखं ते इनोव्हेशन केलं मोदी साहेबांनी. आज ते मला वाटते वर्धेला होते. PM विश्वकर्माचं प्रशिक्षण आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये आपण लोकांना निःशुल्क प्रशिक्षण देतो. 15,000ची टूल किट देतो. PM विश्वकर्मामध्ये जे बागा बलुतेदार होते पहिले चांबा लोहार कुंभार सोनार टेलरिंग आहे त्याच्यामध्ये शूज असे काही तुमचे मित्रमंडळ असेल त्यांना तुम्ही सांगू शकता की अशा प्रकारचं आहे. तिसरं CMAGP PMAGPचं आपण लोन देतो आहे. चौथ्याची रॅम स्कीम ही पण आपण उद्योजकांसाठी ही वेगळी आहे थोडीशी ही आपण देतो आहे. तर असे असंख्य बेनिफिट तुम्ही मला कुठल्याही बाबतीत MIDC जागा कशी द्यायची लोन कसं घ्यायचं फॉर्म कसा भरायचा मला फूड ट्रकचं लायसन मिळून नाही गेलं 10 दिवस चालते तुम्ही काढून द्या असे काही लोक मार्केटला फ्री सेवा देतात. गव्हर्नमेंटचे लोक आहेत जे तुम्ही जर काही म्हटलं ते तुम्हाला फ्रीमध्ये लायसन काढून देतात. याची जबाबदारी आहे. तुम्हाला वेळ नाही ना तो उसको दे दो निकाल के लागू देतात त्याचे नंबर मी तुम्हाला देतो. त्याला MSME मित्र असं नाव केलेलं आहे. एक मैत्री कक्ष पण आहे आमचा. हे सगळ्यांचे हायलाइट्स आपण तुम्हाला ज्या नोट्स शेअर करणार आहेत त्याच्यामध्ये आपण देतो आहे. कुठं आपको कुछ देऊ शकतो सर आज आवर्जून ऑल द वे मुंबईवरून आपल्याकडे आले. आपण पुन्हा एकदा सरांचं जोरदार टाळ्यावरून स्वागत करतो. दिवसभर ते आपल्यासोबत थांबले. नक्कीच त्यांचं भविष्य सुद्धा तसे ते आपल्या विदर्भातलेच आहे वर्धा जिल्ह्याचेच असल्यामुळे ते आपलेच असं मला हरकत नाही. विदर्भवासी आहेत ते आपले त्यामुळे त्यांचं नेहमीच आपल्या विदर्भातले जेवढे जिल्हे आहे आपला विभाग अमरावती विभाग नेहमीच तिकडे येण्यास इच्छुक असतात. ते इथल्या लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न होतात.
तर ते झाले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. तुमचा पण मी आभारी आहे. आजचं सेशन आम्ही इथं संपू आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. अंकुश सर्व दिवसभर ऑलमोस्ट सगळ्यांसोबत राहते. काही समजलं नाही तर जवळ जाऊन विचारू शकता. तुमच्याकडे